जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। शांताई वृद्धाश्रम उल्हासनगर येथे एक पेड़ माँ के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण सोहळा संपन्न। सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज (CSSC) आणि प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (RRTC) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमिका महिला मंडळ संचलित शांताई वृद्धाश्रम येथे एक पेड़ माँ के नाम या विशेष उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीने व त्यांच्या प्रेरणादायी गीताने झाली। यानंतर शांताई वृद्धाश्रमाच्या सचिव सौ. मनीषा झेंडे यांनी उपस्थितांचं स्वागत करून प्रास्ताविक मांडले। या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून मुंबईच्या माजी महापौर तथा CSSC RRTCच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर उपस्थित होत्या। उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी एक पेड़ माँ के नाम अभियानाची माहिती दिली। तसेच पर्यावरण संवर्धन आणि आई व धरती माता यांच्यातील पवित्र नातेसंबंधांवर प्रकाश टाकला। वृक्षारोपणापूर्वी सर्व ज्येष्ठ नागरिक, मान्यवर व कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संरक्षण आणि लावलेल्या रोपांच्या संगोपनाची सामूहिक शपथ घेतली। यानंतर वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी आपल्या आईच्या स्मृतींना उजाळा देत मान्यवरांच्या हस्ते उत्साहात वृक्षारोपण केले व भावना व्यक्त केल्या। आईच्या नावाने एक वृक्ष लावूया, हिरवे भविष्य घडवूया, असा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। या कार्यक्रमाला CSSC RRTC डायरेक्टर मुंबई ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर मॅडम निलिमा येटकर, डॉक्युमेंटेशन स्टाफ श्रीमती मानसी देसाई, मल्टीटास्किंग स्टाफ श्रीमती शिल्पा साळवी, वृक्षमित्र BR पाटील, ज्येष्ठ संपादक व पत्रकार हरी आल्हाट, प्रहार NGOचे अध्यक्ष विजय जाधव आणि इंडिया सतर्कचे रिपोर्टर संतोष चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांनी शांताई वृद्धाश्रमाच्या सचिव मनीषाताई झेंडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत झेंडे यांनी मोलाचे सहकार्य केले। कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शन व सामूहिक छायाचित्राने झाला। खरं तर सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज, प्रादेशिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या आणि शांताई ओल्ड एज होम यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मॅडमनी आपल्याला पाहुण्या किंवा आपल्या कार्यक्रमाचं बहुआयामी असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आम्हाला शांताई ओल्ड एज होमला लाभलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला बरंच मार्गदर्शन केलं आणि आजच्या परिस्थितीमध्ये किती गरज आहे पर्यावरणाचं समतोल राखणं, पर्यावरणाला वाचवणं, हे या एक पेड़ माँ के नाम याचा हा जो मुख्य उद्देश आहे याच्यातून आपल्या लक्षात येईल की खूप गरज आहे, आपण जोपासना केली पाहिजे, वृक्षांची लागवड केली पाहिजे, कारण आपण जे जगतोय ते त्यांच्यामुळेच आहोत। आणि हा जो संदेश आहे, आता मॅडमनी जसं सांगितलं तर नक्कीच मॅडम आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येकांच्या पर्यंत हा आपला संदेश पोहोचवू आणि जास्तीत जास्त लागवड कशी करण्यात येईल यासाठी आज श्रमिका महिला मंडळ संस्था कटिबद्ध असेल। एक पेड़ माँ के नाम, आणि खरं आईमुळेच आपल्याला जीवन मिळत असतं, आईच्या दुधानेच आपण वाळत असतो आणि धरती माता अनेक वृक्ष निर्माण करते, पण त्यासाठी प्रत्येक घरात हा संदेश जायला पाहिजे की जेणेकरून ही धरती हिरवळ वाढेल आणि धरती माता आपल्याला गारवा देईल। आणि प्रत्येकाला मी आवर्जून सांगतो की बाबा झाडे लावा। नाही, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, सामाजिक परिवर्तन अध्याय केंद्र या माध्यमातून आज वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। काय सांगाल? आमची जी संस्था आहे CSSC RRTC ही भारत सरकारचं जे सक्षमीकरण डिपार्टमेंट आहे त्याला आपण मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट अधिकारिता मंत्रालय असं म्हणतो, त्याच्यातर्फे आम्ही इथे काम करत असतो। आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो संयुक्त विद्यमाने आज आम्ही इथे घेतलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांवर आम्ही काम करतो म्हणून आम्हाला हे जास्ती संयुक्तिक वाटलं। आणि पर्यावरण हे खूप महत्वाचं आहे। आपली आईच्या नावाने प्रत्येक जणांना आपली आई प्रिय असते आणि धरती माता सुद्धा आपली एक आई आहे, पृथ्वी सुद्धा आपली एक आई आहे आणि ते बीज निर्माण करतं। आणि त्यामुळे आणि ज्येष्ठ नागरिक जेवढे ज्येष्ठ होतात तेवढं त्यांचं ज्ञान आणि ते समृद्ध होतात आणि लहान मुलांना गायडन्स देऊ शकतात। आणि पर्यावरणामुळेच आपली पृथ्वी ही जिवंत राहू शकते, पाऊस चांगला पडू शकतो, आपल्याला ती फळं देते, आपल्याला आपले जे कावळे, चिमणी, पक्षी आहेत त्यांना सुद्धा आधार देते, घरं देते। ह्या सगळं म्हणजे केवळ वृक्षामुळे आपली ही जीवसृष्टी कशी जिवंत राहू शकते आणि आपण प्रत्येकाने ते योगदान देणं, प्रत्येक माणसाने एक तरी झाड
आपल्या आयुष्यामध्ये लावलं पाहिजे, ते जगवलं पाहिजे, खोल लावलं पाहिजे, त्याची निगा राखली पाहिजे. मला असं वाटलं की हे जे अभियान आहे ते ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम आहे तिथे जर आपण घेतलं आणि वृद्धांच्या हातातून जर आपण वृक्ष लागवड केली तर ते जास्ती प्रातिनिधिक ठरेल. म्हणून आजचा आम्ही कार्यक्रम शांताई ओल्ड एज होम इकडे घेतलेला आहे आणि मनीषा मॅडमने आम्हाला खूप चांगलं सहकार्य दिलेलं आहे त्यासाठी.